आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी आज आपापले अर्ज दाखल केले। भाजपकडून मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण यांनी आपले अर्ज दाखल केले, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा खासदारकीसाठीच राज्यसभेच्याच खासदारकीसाठी अर्ज भरल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले। बघूयात याच संदर्भातला आणखी एक रिपोर्ट। आधी राजीनामा, मग भरला फॉर्म। सूचनेप्रमाणे आज मी फॉर्म माझा अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी। टर्म संपलेली नसतानाच फॉर्म भरल्यानं सस्पेन्स। मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या। नवी टर्म, नवे संकेत। राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते। येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे। राज्यसभेत 6 जागांवर निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीतील राजकीय गणित पाहिलं तर भाजप 3, राष्ट्रवादी 1, शिवसेना 1 आणि काँग्रेस एका जागेवर लढणार आहे। एकूणच काय तर ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। पण सध्या चर्चा बिनविरोध निवडणुकीची नाही तर प्रफुल्ल पटेलांच्या उमेदवारी अर्जाची आहे। प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार असून त्यांची टर्म संपायला 4 वर्ष बाकी असतानाच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा राज्यसभेतूनच खासदारकीचा अर्ज भरला। सूचनेप्रमाणे आज मी फॉर्म माझा अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी। मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या। आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते आणि बघू आता आमच्याकडेही खूप सारे लोक इच्छुक आजूबाजूला नजर येत आहे आणि त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे। आता मुद्दा असा आहे की प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त जागेसाठी कुणाला उमेदवारी मिळते। काही तांत्रिक बाबीचा विचार करत पक्षाच्या कोर ग्रुपने तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। ते निर्वाचित झाल्याच्या नंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या नंतर मे महिन्यामध्ये आसपास निवडणूक लागेल त्यावेळेला इतर नामांचा विचार त्यावेळेला आम्ही करणार आहोत। रिक्त जागेसाठी मे महिन्याच्या आसपास निवडणूक लागेल त्यावेळी इतर नावांचा त्या जागेसाठी विचार करू असं तटकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे त्यावेळी कुठली नावं समोर येतात हे पाहावं लागेल। वेगानं राजकीय घडामोडी घडत असतानाच या भेटीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। आव्हाड आमचेच आहे असं सूचक विधान प्रफुल्ल पटेलांनी केलंय। त्यामुळेही आता नव्या चर्चा सुरू झाल्या। सोबतच प्रफुल्ल पटेलांनी दिलेले संकेत। त्यामुळे आता भविष्यात आणखी कुठले राजकीय स्फोट होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।